नमस्कार, स्वराज्य माझामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आपल्या समोर आहे सारा बोहरी, ज्या जेईई मेन्समध्ये महाराष्ट्रात पहिल्या आणि देशामध्ये जनरल कॅटेगरीमध्ये प्रथम आलेल्या आहेत. अभिनंदन सारा, तुमचं चॅनलतर्फे खूप खूप अभिनंदन आणि महाराष्ट्रातल्या जनतेतर्फे पण अभिनंदन. पंढरपूरचं नाव तुम्ही देशामध्ये मोठं केलेलं आहे. तर आधी त्याचा आनंद किती येते मला सांगा. कितना इसका आपको खुशी है? खुशी तो बहुत है। मैंने एक्सपेक्ट नहीं किया था ऑल इंडिया रैंक में आऊंगी, लेकिन टू बी वेरी ऑनेस्ट पेपर ठीक ठाक गया था। मेरे को पता नहीं था कि मतलब इवन द ड्राइंग पार्ट उतना खास नहीं गया था, तो आई वॉज एक्सपेक्टिंग वेरी गुड मार्क्स। बट जब मेरे को आंसर की आई तब पता चला कि आई हैव स्कोर्ड वेरी वेल इन द पेपर। एंड देन आफ्टर 2 days रिजल्ट आया और आई जस्ट स्क्रॉल डाउन एंड मेरा नाम दिखा इन द महाराष्ट्र स्टेट। इसका मतलब अच्छे मार्क पड़ेंगे इसका पता चल चुका था, लेकिन महाराष्ट्र में फर्स्ट हो और पूरी इंडिया में आप जनरल में फर्स्ट हो इसका पता चला था? नहीं। तो फिर वो समझने के बाद क्या हुआ? पर मतलब थोड़े देर के लिए कुछ समझ में नहीं आ रहा था कि क्या हो रहा है। देन फिर रिलीफ हुआ, तो टीचर्स ने बताया, फोन आ रहे थे अकेडमी से, सो पता चला कि आई गॉट, सच में ऐसा मिला है। और पंढरपुर सिटी में रह के, पंढरपुर के लोगों में रह के, पंढरपुर सिटी का एजुकेशन पैटर्न अगर देखा जाए तो अभी रूरल एरिया माना जाता है, तो इसके हिसाब से ये कितना इम्पोर्टेंट लगता है आपको? बहुत इम्पोर्टेंट है। बहुत लोग इंस्पायर होंगे, तो बहुत सारे स्टूडेंट्स हैं जो दे गो टू बिग सिटीज टू स्टडी। मैं 10th के बाद मुझे जाना था बाहर, बट मैंने यहीं पे, मेरे को अवेलेबल थी यहाँ पे फैसिलिटीज, तो मैंने यहीं पे पढ़ने का सोचा। और इसलिए मतलब बहुत लोगों को ऐसा है कि पंढरपुर में वो सब चीजें अभी अवेलेबल नहीं है, फिर भी आपके लिए तो अपने पेरेंट्स ने सब अवेलेबल कर दिया था। सबसे पहले आपका जो स्टडी का पैटर्न था वो कैसा था? दिन का आपका जो दिनचर्या थी, आपकी शेड्यूल था, वो कैसा था? सुबह में मेरी क्लास होती थी 5 hours 7 to 1, एंड मैं फिर घर आके थोड़ा ब्रेक लेती थी, रेस्ट करती थी, लंच वगैरह। देन आई यूज्ड टू सिट टू स्टडी। एंड ऐसे प्रॉपर टाइम नहीं होता था कि आज इतनी देर पढ़ना है, बट एक टारगेट होता था कि आज ये कंप्लीट करके सोने चले जाओगे। और वैसे ही डे बाय डे टारगेट बढ़ते गया और हो गया, ये बड़ा कारनामा हो गया। इसमें आपको आपको किसने किसने गाइड किया है? किसका आपको मार्गदर्शन मिला है? कोचिंग्स में, स्कूल में से या घर में से, सब तरफ से आपको मदद तो मिली होगी। तो किसने किसने गाइड किया आपको? फर्स्ट ऑफ ऑल मेरे फैमिली और मेरे पेरेंट्स, जिन्होंने मुझे हर एक चीज से सपोर्ट किया है। मैंने जो भी डिसीजंस लिए हैं, कहीं गलत हूँ कहीं सही जा रही हूँ, वो सब मुझे बताया है। और इसमें सिलिका का हाथ है। सिलिका इंस्टीट्यूट पुणे से ऑपरेट होता है, तो वहां से ऑनलाइन कोचिंग ली थी मैंने। तो ये पेपर में 3 सब्जेक्ट्स होते हैं, मैथ्स, एप्टीट्यूड और ड्राइंग, जिसमें मैंने एप्टीट्यूड और ड्राइंग सिलिका इंस्टीट्यूट से प्रिपेयर किया है। और मैथ्स वाला पार्ट मैंने वेक्टर साइंस एकेडमी पंढरपुर से प्रिपेयर किया है। और टीचर्स हैव ऑलवेज सपोर्टेड मी। उन्होंने बताया है क्या गलत हो रहा है, क्या सही जा रहा है, कैसे स्कोर करना है एंड एवरीथिंग। तो अभी आगे जाके क्या करना है? क्या प्लान है आपके दिमाग में? पंढरपुर में रह के करना है या बाहर जाना है? क्या प्लान है आपका? बाहर ही जाना है, क्योंकि नेशनल लेवल मिल रहे हैं आर्किटेक्चर कॉलेजेस, तो अभी तक डिसाइड नहीं हुआ है कि कौन सा कॉलेज जाना है, बट श्योरली फैमिली विल डिसाइड व्हाट इज द बेस्ट फॉर मी। अभी बेस्ट एजुकेशन लेना है, फिर वापस पंढरपुर में आके और काम करना है या और फॉरेन में जाना है? पता नहीं है कुछ अभी। ओके। तो अपने घर में से आपको कैसा सपोर्ट मिला? ये न्यूज जब आई तो क्या माहौल था घर में आपके?
मैं सोने ही वाली थी, लाइक आई वाज वेरी टायर्ड दैट डे। और मैंने जस्ट जी का पेज रिफ्रेश किया था एंड आई गॉट टू नो कि रिजल्ट्स डिक्लेयर हुए हैं। मैंने आई डोंट नो व्हाई बट मैंने जस्ट पीडीएफ खोल दिया, जबकि पीडीएफ में कुछ अवेलेबल नहीं होता, सिर्फ टॉपर्स के नाम अवेलेबल होते हैं। थोड़ा स्क्रॉल करके मेरा ही नाम मुझे सामने वाह, वाह। दिखा और फिर मुझे यकीन नहीं हो रहा था क्या हो गया। मैंने चिल्ला दिया जोर से और फिर मेरे ग्रैंड पेरेंट्स के पास गई, उन्हें बताया कि कैसे मेरा रैंक आया है और क्या मार्क्स आए हैं। और वहीं से मेरे ग्रैंडफादर ने मेरे पापा को कॉल किया शॉप पे और उन्होंने किसी को यकीन नहीं हुआ पहली बारी में, दे आस्क्ड ट्वाइस थ्राइस कि ये सच है क्या, ये क्या हो रहा है। सच बात तो यह है कि बेटों पे यकीन जल्दी नहीं होता है, बेटियों पे होता है। तो एक लड़की होने के नाते कुछ एडवांटेज मिला आपको घर में कि वही आप काम मत करो, लड़कों को काम करने दो, काम अलग और स्टडी ज्यादा आपको करने को मिली, ऐसा कुछ हुआ? नहीं, वैसा कोई बायस नहीं था बिकॉज मेरे 3 भाई है, मतलब कजिन्स वगैरह, वी लिव इन अ जॉइंट फैमिली। तो ऐसा बायस नहीं था कि ये लड़की है इसे ये काम करना चाहिए, लड़का है उसे वो, तो सबको सब बेसिक स्किल्स तो आने चाहिए, तो वैसे ही सिखाया था। अच्छा है, आपने इतना बड़ा मकाम हासिल किया है। तो आपके आइडॉल कौन है, किसको आगे रख के आप आगे जाना चाहते हैं? आइडल तो आइडॉल डिसाइड नहीं किया है, आपके घर में ही बड़े आइडॉल है? मेरे पापा है, बिकॉज वो ऐसे इंसान है कि हाउ मच, नो मैटर हाउ मच ही suffers to through anything, he does not tell anyone that वो किस फेज से जा रहे हैं और उनके दिमाग में क्या चल रहा है। वो ऐसे ओपन होके बताते नहीं है ज्यादा, लेकिन समझ जाता है हमें भी, घर वालों को, जो भी उनके मन में था वो मैंने समझ लिया था दैट कहीं ना कहीं उनको भी एक बेटी में स्पार्क चाहिए था और वो मिल गया। आपको पता है आपकी फैमिली का ऑरा पंढरपुर में क्या है? आपको पता है हिस्ट्री क्या है? ये बहुत बड़ी हिस्ट्री है और आपके घराने को पंढरपुर में बहुत बड़ा ओहदा प्राप्त है। वो आपको कभी दिखाई नहीं देगा, लेकिन उन्होंने जो काम किया है पंढरपुर में, पंढरपुर के लिए, और उन्होंने जो मकाम हासिल किया है उसमें ये बहुत बड़ा अभी और एक माना का तुरा बोलते हैं मराठी में, माना का तुरा आपने और अच्छा किया है उनके लिए। तो आपका बहुत बहुत अभिनंदन और आप आगे जाके पंढरपुर का, बोहरी फैमिली का नाम ऐसा ही रोशन करें। आपको फिर और एक बार स्वराज्य माझा न्यूज चॅनल की तरफ से कॉन्ग्रॅच्युलेशन। साराचे आजोबा बोहरी सर आपल्यासोबत आहेत। बोहरी सर, साराबद्दलची बातमी आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे, काय वाटतंय तिच्या ह्या अचिव्हमेंट बद्दल? फार बरं वाटतंय त्याचं, तिनं हे जे डिग्री मिळवली ते एक अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी। आणि फक्त एवढंच सांगेन की आपल्या लहान शहरात सुद्धा हे मुलं चांगलं शिकू शकतात आणि चांगली डिग्री घेऊ शकतात। फक्त त्यांना ती चिकाटी पाहिजे आणि ते अभ्यास करायची वृत्ती पाहिजे। महाराष्ट्र आणि देश या दोन्ही कॅटेगरीमध्ये ती अव्वल ठरली आहे। हो, ती बातमी ऐकल्यानंतर कसं वाटलं तुम्हाला? हो, काय सांगू मी, फारच बरं वाटतं। ती जेव्हा माझ्याजवळ आली की मला हे मिळालं, ती इतकी रडायला लागली, यार का रडतेस म्हणलं, ही अभिमानाची गोष्ट आहे तुझ्यासाठी। आणि फार त्याला कळत नव्हतं काय काय नाही। आणि त्यांनी मग त्यानंतर काय केलं, रात्री 2 वाजता उठून ती परत बघायला लागली की मला खरंच ही डिग्री मिळाली आहे की नाही। म्हणजे फार चांगलं त्यांनी कौतुक केलं, म्हणजे कौतुकास्पद आहे ते काम। वडील म्हणून मुलाचे यश तुम्ही बघितलेलं आहे, पण नातवांचं यश हे आजोबांसाठी एक खूप विशेष असतं। अहो, माझे 3 नातू आहेत, 1 नात आहे। पहिले 2 नातू जे आहेत ते 10वीत त्यांनी 95% पेक्षा जास्त मार्क मिळवलेत। त्यांचे फोटो पेपरमध्ये आलेले आहेत। त्यात 96 पॉइंट काय वरचे मार्क मिळवत। त्यात जे हसनैन हा आमचा जो नातू आहे त्यांनी 100 पैकी 100 मार्क मिळवले। बर, आणि फार चांगले मार्क मिळवलेत। आता धाकटाही माझा जो नातू आहे अब्बास म्हणून,
तोही तसाच एक पार्टी आहे, म्हणजे हुशार भयंकर आहे तो. आता बघू त्याचा रिझल्ट काय येतो ते. म्हणजे चारही माझे नात आणि नाते फार अभ्यास करतात, फार आमचं नाव वर नाव रोशन करतात ते आमचं. इतरही मुलांना काय संदेश द्याल? इतर विद्यार्थ्यांना माझा हेच संदेश आहे की आपल्या आई वडिलांवर विश्वास ठेवा आणि आपला अभ्यास व्यवस्थित करा, दुसरं काही नाही. मी शकील भोरी, साराचा वडील. खूप आम्हाला अभिमान आहे सारावर. तिनं पंढरपुरात राहून एवढं मोठं यश मिळवलं. खूप कौतुकास्पद आहे आणि ती एक इन्स्पिरेशन आहे सगळ्या मुलांसाठी की कसं आपण पुढे जाऊ शकता, कसं छोट्या गावात राहून सुद्धा तुम्ही अभ्यास करून यश प्राप्त करू शकता. घरचे तर एकदम सगळे खुश आहेत, सगळे ओळखीचे, आमचे मित्र परिवार, फॅमिली सगळ्यांना खूप आनंद झाला या गोष्टीचा की तिनं देशाचं, महाराष्ट्राचं नाव मोठं केलं म्हणून. पुढे आणि काय पुढं- व्हावं अशी अपेक्षा आहे तुमची? ती आता आर्किटेक्ट कॉलेजला तिला ऍडमिशन घेऊया. चांगल्यातलं चांगलं कॉलेज आम्ही तिला रेफर करू आणि पुढच्या शिक्षणाला अगदी त्याला सहकार्य करू. ते जिथे म्हणेल तिथे त्याला ऍडमिशन करून देऊ आणि ऑल द बेस्ट तिला पुढच्या. एक मुलगी म्हणून, वडील म्हणून तुमच्या नक्कीच आशा पल्लवित झालेल्या असणार आहेत. हो, खूप त्याचा तर खूप अभिमान आहे की घरातली ती एक मुलगी आहे आम्हाला दोघा भावांना मिळून, आणि तिनं एवढं मोठं यश मिळवलं त्याच्याबद्दल आम्हाला खरंच खूप तिच्यावर अभिमान आहे. आणि असंच मुलींनी शिकावं, पुढं जावं, हेच एक आमची इच्छा आहे. मी साजिद शाकीर हुसेन बोहरी, साराचा काका. शकीलबाई माझे मोठे भाऊ आहे आणि ही आम्हाला घरात, मला 2 मुलं आहेत. शकीलबाईला मोठा एक मुलगा आणि ही एकटीच मुलगी आहे घरी, तर ही खूप लाडाची आहे आमची, असं आहे. आणि हिचा अभ्यास म्हटला तर असं आम्हाला कधीच जाणवलं नाही की ही खूप धावपळ करते अभ्यासासाठी, आणते की मला इकडे जायचंय, मला तिकडे जायचंय, काही नाही. एकदम इझिली तिने अभ्यास केलाय. फक्त एक होतं की ती वक्तशीर सगळं करायची, व्यवस्थित तिच्या टाइमला ती कुठल्याही क्लासला वेळेच्या आधी जायची आणि तिचा टार्गेट ती कम्प्लीट करायची. आणि त्याच ह्यानं तिनं हे केलं. आणि अजून एक सांगतो की म्हणजे पंढरपुरात राहून मुलं शिकू शकतात. आपल्या आजोबा, आजी, आई वडील ह्यांच्या छत्रछायाखाली किंवा त्यांच्या संस्काराखाली पण ते शिकू शकतात. आणि शिक्षणाबरोबर संस्कार पण मिळणं खूप गरजेचं आहे. तेच तिला आतापर्यंत मिळालंय. आता ही पुढची कॉलेजेस आहेत ते आता ऑब्व्हियसली बाहेर असल्यामुळे आम्हाला तिला बाहेर पाठवावंच लागणार आहे. पण आम्हाला वाटतं की आम्ही त्याला पुरेसे संस्कार दिलेले आहेत आतापर्यंत. इतर पालकांसाठी, इतर विद्यार्थ्यांसाठी काय संदेश द्याल? पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी दोन्हीसाठी संदेश आहे की पालकांनी कुठलंही त्यांना टार्गेट देऊ नका. आजकालची मुलं इतकी कॉम्पिटिटिव्ह आहेत की ते स्वतःचे टार्गेट स्वतःच सेट करतात आणि ते अचीव करायचा प्रयत्न करतात. जर त्यांच्यावर प्रेशर आलं, बर्डन आलं तर ते थोडंसं विचलित होतात, थोडं भरकटतात. त्यांच्या हिशोबाने त्यांना करू द्या. फक्त आहे की नजर ठेवा त्यांच्यावर, ते काय करतात काय नाही. आणि अजून एक गोष्ट सांगू शकेन की काका म्हणून मी तिला रागवायचो कधी कधी, सारं हे असं का करते, तू असं का केलं. हे आज मला वाटायला लागलं की मी कोणाला रागवत होतो. मी त्या लेवलचा होतो की तिला रागवण एवढा पात्रता होते. आज मला असं वाटायला लागलं. तुम्ही रागवत असला तरी तिचं आणि तुमचं नातं एक वेगळं जाणवतंय जरा. मला स्वतःला पण घरात आल्यापासून ती प्रेफर करते तुम्हाला. काय काय त्या भावना काय आहेत नेमक्या? दोघांमधलं नातं कसं आहे? नातं खूप छान आहे. ती माझी मुलगी असल्यासारखी आणि आहेच ती माझी मुलगी. आणि जसं शिक्षण आहे तसं तिला बाहेरच्या पण गोष्टी याव्यात असं मला वाटत होतं. मग तिला आम्ही मोटरसायकल शिकवली. ती आज बुलेट सुद्धा चालवते. तिला 4 व्हीलर सुद्धा आम्ही शिकवली की कुठल्याही फील्ड मध्ये जेव्हा तुम्ही जाता तर कधी मागं पडू नये कोणी. मला असं वाटतं की ती पप्पांपेक्षा जास्त तुमच्या बरोबर काही गोष्टी शेअर करते की काय? तिचं नातं तुमच्या बरोबर थोडं फ्रीलान्स आहे असं वाटतंय. ऑब्व्हियसली ते असतंच आहे. तसं माझ्या मुलांचं पण तसंच आहे. माझ्या मोठ्या भावाबरोबर जास्त ते फ्री आहेत. त्यांच्याबरोबर जाऊन ते जास्त मिक्स होतात असं पण आहे. ते माझ्या रूम मध्ये कमी, शकीलबाईच्या रूम मध्ये जास्त खेळतात, करतात असं आहे.
तर ते ऑब्विसली असणारच आहे. तिचं माझं नातं वेगळ्या लेवलचं. कुटुंबासाठी किती आनंदाची गोष्ट आहे ही. कुटुंबाचं तर असं साहेब, ज्या दिवशी मी आणि शकीलबाई दोघं शॉपला होतो आणि शकीलबाईनी न्यूज मला सांगितली तर अश्रू तर आवरत नव्हते. तसं मी सगळं ते दुकानचं सगळं सेटअप करून परत आलो तर सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं आणि एक दुसरीला सगळे आम्ही मिठाच मारत होतो की हे खूप चांगलं झालंय. प्लस त्या रात्री मला नाही वाटत की आम्ही कोणी झोपलो असणार आहे. सगळ्यांच्या डोक्यात हेच होतं की आपण जसं विचार करतो की आपण एक तालुका लेवल किंवा शहर लेवल आपण पुण्यापर्यंत आपण मजल मारू शकतो, फर्स्ट येऊ शकतो. ही महाराष्ट्रात पर्यंत जाईल आणि देशापर्यंत जाईल असा मी विचारच केला नव्हता. तर तिनं ते करून आलं, आम्हाला खरंच वाटत नव्हतं हे खरं आहे का. पुन्हा एकदा अभिनंदन तुमच्या सगळ्यांचं. थँक्यू, धन्यवाद. आपले आशीर्वाद सगळ्यांचे असेच राहू दे आमच्यासोबत.